तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि आज आलेलो आहे आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जे मशरूमची जे तिथं मशरूम कल्टिवेशन होते तर त्या जागी आलेलो आहे. तर तुम्हाला आज सगळी आपली जे लॅब आहे मशरूम कल्टिवेशनची तर ती लॅब दाखवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा. तर हे बघू शकता मित्रांनो, जसं की इथे तुम्ही बघू शकता जे की आपल्या 2025च्या बॅचची मुलं आले होते, त्यांचं प्रोजेक्ट दिलं होतं. तर ते बघू शकता की अशा प्रकारे त्यांनी थोडंफार बनवलेलं आहे, हे बघा. आणि मित्रांनो, हे तुम्हाला इकडं दाखवतो. हे बघा, इथं आपलं जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात जे मशरूम कल्टिवेशनसाठी असतं ते ठेवलेले आहेत. आणि तुम्ही इकडं बघू शकता, हे किती सुंदर सुंदर त्यांनी बनवलेलं आहे, हे बघा. हे बघा मित्रांनो, आणि तुम्हाला मशरूम कल्टिवेशन पूर्ण दाखवणार आहे, जे की म्हणजे आत्ता तुम्ही इथं बघू शकताल. जसं की तिथं मध्ये स्प्रेइंग चालू आहे, वॉटर स्प्रेइंग. तर ती वॉटर स्प्रेइंग कशी आहे काय नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याआधी एक मशीन दाखवतो तुम्हाला, जे की स्ट्रॉ स्टरलायझेशनची मशीन असते. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे मशीन आहे. याचा आपण स्टरलायझेशनसाठी, जे की स्ट्रॉ स्टरलायझेशनसाठी वापर करतो. आणि इथं काही अशा प्रकारचे त्यांनी चित्रकलेमध्ये ज्या प्रकारे आपण मशरूम कल्टिवेट केलं जातं त्याचे काही चित्र इथं काढलेले आहे, तिथं बघू शकता. आता तुम्हाला मशरूम कल्टिवेशनचे जे की स्प्रेइंग आणि कुठं ठेवलं जातं ते तुम्हाला दाखवतो. आणि त्याचं काय आपलं जे मेंटेन असतं आणि किती किती दिवसामध्ये ते मशरूम येतं ते सांगतो. तर आपलं जे नॉर्मल मशरूम आहे बघा, तर ते असतं कमीत कमी 21 ते 25 दिवसामध्ये पहिली हार्वेस्टिंग होऊन जाते. तुम्हाला एक मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यामध्ये जे 2022चे बॅचचे मुलं आहेत त्यांनी पूर्ण मशरूम कल्टिवेशनवर एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार केलेला आहे. तर ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला जे मशरूमचे टाईप्स असतात ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही हे बघा, इथे बघू शकता, हे मशरूमचे टाईप्स आहेत जे की तुम्ही कोणत्या कोणत्या टाईपचे मशरूम इथं कल्टिवेट होतात ते बघू शकता. सध्याच्याला इथं 2 चालू आहेत, ऑयस्टर मशरूम आणि बटन मशरूम. हे तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते आतून. नमस्कार. कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर लातूर येथे मशरूम कल्टिवेशनचा एक प्रकल्प आहे मॉडेलसाठी. तर तुम्ही मागे बघू शकता, हे जे मशरूम आले ते ऑयस्टर मशरूम आहे, जे आपण ते एकदम याच्यावर ग्रो केलेलं आहे, सोयाबीन स्ट्रॉवर. याची स्पेसिस जी आहे ती ऑयस्टर मशरूम ग्रेची आहे. कारण ब्ल्यूची पण आम्ही लावली होती, तर ब्ल्यू जरा लेट येते, पण ग्रे खूप चांगल्या प्रकारे लवकर येते. आम्ही ग्रे जवळपास 20 दिवसा, म्हणजे आज स्ट्रॉ भिजून वगैरे त्याचा स्पॉन्ज जर टाकला तर 20 दिवसाने मशरूम आलेलं आहे. ते आमचं ऑयस्टर मशरूम जे ग्रेच आहे ते. आणि जे इकडे बघा, सोबतच आम्ही जे बनवलं ते आहे आमचं बटन मशरूम. विद्यापीठामध्ये किंवा आजूबाजूच्या कोणत्याही कॉलेजमध्ये बटन मशरूमचं कल्टिवेशन करत नाहीत कोणी, पण सहसा आमच्या कॉलेजनं सर्वप्रथम हे बटन मशरूमचं कल्टिवेशन केलं. हे बघा, याच्यावरचे स्पॉन आहेत का, जे हे आहेत का मायसेलियम, ते बटन मशरूमचे येणार आहेत. पहिले आम्ही काय केलं, जे कंपोस्ट असते का, ते कंपोस्ट घेतला. त्याच्यानंतर कंपोस्टला स्टरलाइज हे करून त्याचं डिसइन्फेक्शन करून 15 ते 20 दिवसाच्या नंतर आम्ही त्याला एकदा ह्याच्यामध्ये ठेवलं, ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवलं. त्याच्यानंतर या लॅबमध्ये आणून रूम टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत लागते ह्युमिडिटी. 80 ते 90च्या दरम्यान ह्युमिडिटी लागते. त्याच्यानंतर आम्ही जे आणलंय आता इथं पूर्ण आम्ही अशी बॅग भरली कंपोस्टची. त्याच्यानंतर अशी वरून आम्ही हे टाकले, स्पॉन टाकले बटन मशरूमचे. त्याच्यानंतर ते 10 दिवसाच्या नंतर आम्ही त्याला केसिंग केली म्हणजे काय, त्याच्यामध्ये आम्ही कोकोपीट टाकलं. कोकोपीट टाकल्याच्या नंतर ते जे स्पॉन असतात ना, त्याची चांगली बेस्ट ग्रोथ होते. त्याच्यामुळे ते आम्ही टाकलं. आता इथं जे मशरूम त्याच्यानंतर केसिंग केल्याच्या नंतर 10 ते 20 दिवसानंतर स्पॉन आपल्याला मशरूमवर येतात. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे त्याची थोडीशी माहिती होती आणि अशा प्रकारे त्याला ग्रो केलं जातं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. म्हणजे कसं या जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आणि कोण्या प्रकारे आपलं मशरूम कल्टिवेशन आणि ऑर्डर जसं काही घेता येतं त्याची चांगली माहिती आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्यासाठी सपोर्ट करा मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.